दहशतवादाविरोधातल्या भारताच्या लढ्याला मोठं यश. 26/11 दहशतवादी हल्ल्याचा मुख्य गुन्हेगार तहव्वूर राणाचं अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण. नवी दिल्लीत NIAने केली अटक. पटियाला हाऊस न्यायालयामध्ये दयान कृष्णन आणि नरेंद्र मान NIAच्या वतीनं बाजू लढवणार, तर राणाची बाजू मांडण्यासाठी दिल्ली विधी सेवा प्राधिकरणाकडून पियुष सचदेवा नियुक्त. तहव्वूर राणाचं भारतात प्रत्यार्पण हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारचं मोठं राजनैतिक यश. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्लोवाकिया भारत व्यापार मंचाला केलं संबोधित. तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि शाश्वत विकास क्षेत्रात जागतिक नेतृत्व म्हणून भारत उदयाला येत असल्याचं प्रतिपादन. अमेरिकेनं चीनी वस्तूंवरचं आयात शुल्क 125% वाढवलं. चीन वगळता 75 देशांसाठीच्या प्रति आयात शुल्क धोरण अंमलबजावणीला 90 दिवसांचा विराम. आणि अहिंसा, सत्य आणि संयमाचा संदेश देणारे जैन धर्माचे 24वे तीर्थंकर भगवान महावीर यांची जयंती राज्यात साजरी. नमस्कार. 9:30च्या बातमीपत्रात मी सुहास धारणे